बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर ठेवा, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. काल भरत गोगावलेची या शिंदे टोळीच्या 5व्या आमदाराची आणि 6व्या साक्षीदाराची उलट तपासणी पूर्ण झाली. आपण पाहिलात 5 आमदार, 6वा खासदार राहुल शेवाळे आणि 7व्याची उलट तपासणी बाकी आहे. ते आहेत बच्चू कडू, प्रहारचे. बच्चू कडू यासाठी, कारण तुम्हाला वाटेल बच्चू कडू तर अपक्ष, मग त्यांची कशासाठी, तर बच्चू कडू यासाठी कारण विश्वासदर्शकच्या वेळेस सर्वप्रथम ते निवेदन राज्यपालांना बच्चू कडूंनी दिलं होतं, त्यामुळे बच्चू कडू देखील याचा एक भाग असतील. भरत गोगावले, आपण सर्वजण वाट पाहतात भरत गोगावले नेमकं काय म्हणतायत. इंग्लिशमध्ये देणार, मराठीमध्ये देणार की कोट घालून येणार, नेमकं काय करणार, ते सोन्याचे ब्रेसलेट घालून येतील, नेमकं काय तिथे साक्ष देतील हेच आपल्याला पाहायचं होतं. अगदी विनोदाचा भाग जरी सोडला ना शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, या भरत गोगावलेंनी काल आपण पाहिलं असाल जसं केसरकरांनी बाळासाहेबांचा अपमान केला होता. बाळासाहेब मनमानी करायचे, कधी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नियमांना पाळायचं नाहीत, लोकशाही मानायचं नाहीत, वगैरे वगैरे, असा बाळासाहेबांचा एक अपमान करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे स्वतःच्या आमदारक्या वाचवण्यासाठी बाळासाहेबांना अशी दूषणं लावली जातात. आज भरत गोगावलेंनी नेमकं तेच केलं. आपल्या साक्षी दरम्यान एका प्रश्नाच्या दरम्यान त्यांनी छत्रपती शिवरायांचा देखील अपमान केला की तुम्ही सुरतला का गेला होतात, तर छत्रपती शिवराय तिथे गेले होते म्हणून. म्हणजे किती ती अरेरावी, किती ती मगरुरी, किती तो माज. हा माज शब्द देखील फिका पडेल, कारण लक्षात घ्या, तुमच्या कृत्याला तुम्ही छत्रपती शिवरायांनी लुटलेल्या सुरतेला तुम्ही एका तराजूत तोललात आणि तुमच्या कृत्याचं समर्थन तुम्ही छत्रपतींच्या त्या मोहिमेशी करून दाखवलात, त्याची तुम्ही तुलना केलीत. याला तुम्ही छत्रपतींच्या भूमीतून आहात असं पुढच्या वेळेस लावू नका. तुम्ही स्वतःला महाडचे विधानसभेचे आमदार म्हणवता, तुम्हाला ते लावायचा हक्क बनत नाही. भरत गोगावले, आज भरत गोगावलेंच्या ह्या साक्षीमध्ये नेमकं काय काय घडलं तुमच्या सर्वांसमोर मी घेऊन येतोय. भरत गोगावलेंना देवदत्त कामतांकडनं सगळ्यात पहिला प्रश्न विचारण्यात आला होता, तुमच्या प्रतोद पदाविषयी तुम्हाला नेमकं काय सांगायचंय. बघा, त्यांनी भरत गोगावलेंनी एन मुमेंटला काही पुरावे तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज प्रतोद पदाविषयी ज्यावेळेस विचारलं तेव्हा, कारण मीच व्हीप आहे आणि मीच व्हीप बजावले होते, त्यावेळेस त्यांनी अचानकपणे काही पुरावे आणले, काही प्रिंट आणल्या की माझ्याकडनं ह्यांना व्हॉट्सअपवर कसे व्हीप धाडण्यात आले होते. त्यानंतर देवदत्त कामतांनी त्यांना असं विचारलं की ज्यावेळेस 18 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती पुरावे सादर करण्याची, तुमच्याकडे काही प्रतिज्ञापत्र असतील ते सादर करण्याची, काही डिजिटल पुरावे असतील ते सादर करणे, का तुम्हाला माहिती आहे 18 नोव्हेंबर ही शेवटची, म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाने ह्यांना 31 डिसेंबरची मुदत घालून दिल्यानंतर 18 नोव्हेंबरची मुदत विधानसभेच्या अध्यक्षांनी दोनही पक्षांना दिली होती की तुम्ही या 18 नोव्हेंबरच्या अगोदर जे काही पुरावे तुम्हाला द्यायचे ते शेवटची तारीख 18 असेल, त्याच्या पुढे नाही. शिंदे गटाने ही 18 तारीख पाळलेली नाही, आपल्या सर्वांना माहिती. त्यांनी त्याच्यानंतर जवळपास आठवडा घेतलेला आहे. पण विचार करा, कामतांकडे अचानक ज्यावेळेस हे पुरावे दिले त्यावेळेस कामतांनी आक्षेप घेतले, त्यात थोडी खडाजंगी झाली. 1 दिवस अगोदर तुम्ही हे पुरावे देत आहात ज्यामध्ये फॉरेन्सिक करता येत नाहीत, त्याची पडताळणी करून घेता येत नाहीत, त्यामुळे असले स्क्रीनशॉट, मेसेजेस हे चेक करून घ्यावे लागतात. त्यामुळे ह्यांना आम्ही ग्राह्य धरू शकत नाहीत, यांना आम्ही वैध धरू शकत नाहीत. हे अशा प्रकारचं तिथे आपलं स्टेटमेंट गेलेलं आहे आणि ते मान्य देखील होईल, कारण 18 नोव्हेंबरच्या आत ते आलेलं नाहीये. पुढे आहे का, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो नेमकं घडत काय होतं. काल आमदार नितीन देशमुख यांचा एक स्क्रीनशॉट दाखवण्यात आला की कसं आमदार नितीन देशमुखांच्या बघा व्हॉट्सअप पेजला आम्ही हे पाठवलेलं आहे. आता तुम्ही विचार करा, बऱ्याचदा असं होतं एखाद्याचं नाव वेगळं आपण सेव्ह करतो. म्हणजे उदाहरण घ्या ना, मी माझ्या मोबाईलमध्ये एखाद्या व्हीआयपीचं नाव सेव्ह केलं किंवा अमिताभ बच्चन असं नाव टाकलं आणि मी त्या नावाने काही स्क्रीनशॉट मारले सेव्ह करून, नंबर कुणाचाही असो, आपल्याला काय फरक पडतो, पण केलाय अमिताभ बच्चन आणि अमिताभ बच्चनशी मी रोज चॅट करतोय. याचा अर्थ असा नाही होत तिथे मी अमिताभ बच्चन नाव सेव्ह केलं, याचा अर्थ असा नाही की मी रोज अमिताभ बच्चनशी चॅट करतोय, कसे आहात, जेवलेत का, वगैरे वगैरे, अशा चॅट आपण नाही करत. मग विचार करा, ह्याला पुरावा काय, तो नंबर त्यांचाच हे कशावरून. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अशाच प्रकारे नंबर सेव्ह आहेत. मग त्यावर हे सगळे नंबर कुठे, कसे, कुठल्या नोंदीत आहेत, वगैरे वगैरे सगळा उहापोह झाला. पण शेवटी एकच वाक्य आलं, 18 नोव्हेंबरच्या आत हे सारे पुरावे का जमा केले नाहीत. या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे, कारण अशाच प्रकारचे प्रश्न
सुनील प्रभूंना विचारण्यात आल्यानंतर सुनील प्रभू म्हणाले होते मला माहिती नाही, माझ्या मोबाईलमध्ये असतील की नाही आता, कारण आम्ही व्हॉट्सअपवर पाठवले, ईमेलवर पाठवले, जेव्हा जो प्रश्न झाला त्याच्यावर आपण कुठेतरी अडकू नये म्हणून ही आधी तयारी केली, पण हे वराती मागून घोडेच झाले. तुम्हाला जे काही द्यायचं होतं 18 नोव्हेंबरच्या अगोदर द्यायचं होतं ते झालं नाही, त्यामुळे ते सगळं झिरो ठरतं, नल आउट होतं, म्हणजे झिरो. सगळे साक्षी पुरवण्याची ती वेळ संपलेली होती, त्यामुळे तुमचं आता हे ग्राह्य धरण्यात येणार नाही. आता ही क्रॉस एक्झामिनेशनची वेळ चालू आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारचे पुरावे देऊ शकत नाहीत. व्हीपचा जो काही पुरावा होता तो 18 नोव्हेंबरला का जमा केला नाही, मॅटर रेकॉर्डवर का ठेवला गेला नाही, संपला. हा पहिला प्रश्न इथेच संपला. देवदत्त कामतांनी हे सगळं धुडकावून लावलं. पुढे काय झालं बघा, तुम्हाला थोडीशी रिकॅप मध्ये मी थोडीशी माहिती देतो काय काय घडलं होतं. ज्या वेळेस विधानसभेचे अध्यक्ष निवडले जात होते, या म्हणजे शिंदे टोळीच्या या साक्षी पुराव्यांनी नेमकी कशी उदाहरणं कॉमन ठेवलीत बघा, म्हणजे काही काही गोष्टी त्यांच्या ताळमेळ कसा ठेवलाय बघा. विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे नार्वेकर ज्यावेळेस निवडून येत होते, त्यांची निवड केली जात होती, त्यावेळेस आम्ही सत्सद विवेक बुद्धीने मतदान करत होतो, अशा प्रकारचं वाक्य सगळ्यांकडून एक कॉमन येत होतं. आणि ज्या वेळेस विश्वासदर्शक ठराव ज्यावेळेस येत होता 4 जुलैचा, त्यावेळेस व्हीप प्रमाणे आम्ही मतदान केलेलं आहे. आणि व्हीप कुणाचा, तर भरत गोगावलेचा आम्ही व्हीप पाळलेला आहे. 4 जुलै आणि मला वाटतं जून महिन्याचा हा काळ असेल, मला वाटतं 3 जुलै 4 जुलै अशा प्रकारच्या दोन्ही घटना होत्या. आता 40 आमदारांनी व्हीप पाळला असं गोगावले म्हणतायत, 15 आमदारांनी व्हीप पाळला नाही असं गोगावले म्हणतायत. एक आमदार म्हणजे 56 पैकी 40, 50 अधिक 55, एक आमदार म्हणजे आदित्य साहेब ठाकरे, आणि आदित्य साहेब ठाकरेंना व्हीप बजावण्यात आला नव्हता, कारण ते बाळासाहेबांचे नातू आहेत म्हणून. बघा कारण काय दिली जात आहेत बघा. त्यामुळे नार्वेकरांची निवड झाली. जशी नार्वेकरांची निवड झाली, नार्वेकरांनी लागलीच व्हीप म्हणून गोगावलेंना मान्यता दिली होती. तुम्हाला आठवायला हवं ही गोष्ट. यांची निवड लगेच व्हीप म्हणून गोगावले अधिकृत असं सांगण्यात आलं, आणि त्यांनी पुढे काय सांगितलं, गोगावले आता व्हीप काढू देखील शकतात. त्यानंतर गोव्यावरून हे 39 आमदार थेट प्रेसिडेंट हॉटेलमध्ये गेले होते, आणि 40वा आमदार जो वोटिंग मध्ये तिथे आला होता तो बांगर होता. तुम्हा सर्वांना माहिती, थेट सरकारमध्ये जाऊन सामील झाले होते बांगर. पुढचा प्रश्न आहे का, दुसरा प्रश्न, हॉटेल प्रेसिडेंट पासून विधान भवनापर्यंत सोबत कोण कोण होतं, तर म्हणाले केसरकर होते. तुम्ही कुठून गेला होतात, इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. प्रश्न तुम्हाला पुढे पण लक्षात येणार आहे मी नेमकं काय सांगतो. इंटरेस्टिंग प्रश्न, कुठून गेला होतात. आधी म्हणाले मी घरून गेलो होतो, घरून. आता महाडमधून घरून की मुंबईच्या आमदार निवासातून घरून, या बाबतीत त्यांनी स्पष्टीकरण दिले, पण मी घरून गेलो होतो. बघा लक्षात घ्या, पाठांतर कसं करावं लागतं. मग प्रेसिडेंट हॉटेल ते विधान भवनापर्यंतच म्हणजे ते अंतर किती होतं, आणि त्याच्यामध्ये तुमच्यासोबत कोण कोण होतं, तर म्हणाले अंतर काहीतरी 4-4.5 किलोमीटरचं असेल, पण मी एकटाच होतो माझ्या गाडीमध्ये, मी, माझे गार्ड आणि माझे एक सहकारी, असं काहीतरी त्यांनी सांगितलं. मग तुम्ही पुढे त्या बाकीच्या आमदारांना व्हीप कुठे दिला होता, म्हणजे 40 आमदारांना 39 पकडा, कारण बांगर तर थेट तिकडे मिळाले होते, आणि 15 आमदारांना व्हीप कुठे दिला, तर 39 आमदारांना मी व्हीप हॉटेल प्रेसिडेंट मध्येच दिला, आणि नंतर ह्या 15 आमदारांचा व्हीप मी विधानसभेत येऊन दिला. पण तो व्हीप विधानसभेमध्ये येताना त्या पिजन बॉक्स मध्ये टाकण्यात आला होता, आणि व्हॉट्सअप व्हीप जो आहे तो हॉटेलमधूनच मी केला गेला होता त्याच क्षणी ज्यावेळेस यांना व्हीप दिले बाकीच्या 39 जणांना. पण विचार करा, ह्यांचा जो तुम्ही जर व्हीप ड्रॉप बॉक्स मध्ये टाकताय आणि तुम्ही म्हणताय की केसरकर आम्ही एकत्रच होतो, पण पुढे जाऊन तुम्ही म्हणतायत की होय एकत्र तर होतो, पण ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं, पण केसरकर तर म्हणाले तुम्ही आम्ही एकत्र नव्हतो, म्हणजे आम्ही प्रवास एकत्र केला नाही, तर ते म्हणाले होय होय बरोबर, आम्ही प्रवास नाही एकत्र केलाय, एका गाडीत नाही केलाय, 2 वेगवेगळ्या गाड्या होत्या, वेगवेगळ्या गाड्यांतून आम्ही प्रवास केलेला आहे. त्यांनी स्वतःची स्टेटमेंट बदलायचा एक प्रयत्न केलेला आहे. चला ठीक आहे, मानलं तुमचा प्रयत्न खरा आहे, पण पुढे त्या सगळ्याचे कसे घोटाळे बाहेर आलेत ते तुम्ही ऐका. 15 आमदारांना व्हॉट्सअपने तुम्ही व्हीप बजावला, कारण बघा एका प्रश्नाला दुसरा प्रश्न हा लिंक असतो. पण कामतांनी काय केलं, आता विचारलेला समजा नंबर 1 चा प्रश्न असेल त्याची लिंक नंबर 8 च्या प्रश्नात ठेवतात, नंबर 2 चा प्रश्न असेल तर त्याची लिंक नंबर 12 च्या प्रश्नात ठेवतात, म्हणजे तुमची स्टोरी अशी कनेक्टेड लागू नाही कुठेपर्यंत, कनेक्टेड स्टोरी कुठेच नाही. आता गाडीत एकत्रचा त्यांनी घोळ कुठे बाहेर काढला नंतर तुम्हाला सांगतो, एक एक गोष्ट अगदी टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगतो. 15 आमदारांना व्हॉट्सअपने व्हीप बजावला, हे खरं आहे का, तर म्हणतात होय हे खरं आहे. व्हॉट्सअप मेसेज प्रेसिडेंट हॉटेलमधून पाठवले का, तर म्हणतात होय प्रेसिडेंट हॉटेलमधून पाठवले. अंतर किती आहे, बोलतात जवळपास 4 ते 5 किलोमीटरचं,
आणि जर ट्रॅफिक वगैरे लागली तर 15 ते 20 मिनिटांचं हे अंतर आहे. 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरासाठी आम्हाला 15-20 मिनिटं लागतात. मग तुम्हाला त्या दिवशी नेमका वेळ किती लागला होता? आता आपल्याला वाटेल त्या माणसाला हे सगळं विचारून कामत साहेबांना नेमकं काय सिद्ध करायचंय, पण पुढे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा उहापोह होणार आहे. नेमकं त्यांना काय सिद्ध करायचं होतं. 15-20 मिनिटं लागली म्हणाले. तुम्ही किती वाजता पोहोचलात? म्हणाले मला तेवढं काय आठवत नाही, पण मी त्याच आसपास पोहोचलो असेल, कारण ज्या आसपास कामकाज चालू झालं त्या आसपास पोहोचलो असेल. मग पुढे काय झालं बघा. तो जो व्हीपचा स्क्रीनशॉट त्यांनी दाखवला ना, ऑन रेकॉर्ड ठेवत होते, जो आपण ग्राह्य घेतला नाही, पण त्या स्क्रीनशॉटवर एक वेळ होती. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत, तुम्ही कधी निघालेत त्याचे साऱ्या मीडियावर ते प्रदर्शित करण्यात आलं होतं. ते काही हॉटेलमधून मागवण्यात येणार नाहीये, ते सगळं नष्टही झालं असेल केव्हाच, पण सारे स्क्रीनशॉट, सारे फुटेजेस सगळं कळालेलं आहे. दोघांमधल्या वेळेतला फरक तुम्हाला कळाला असेल. कधी निघाले, कधी पोहोचले, या मधल्या काळात नेमकं घडलं काय, मधल्या काळात कुठे कुठे फिरून आले. आता कुठे कुठे फिरून आले म्हणण्यापेक्षा कुठे कुठे त्याचं ते तुम्ही अर्थ लावून घ्या. मग 4 जुलैला विधान भवनात तुम्ही किती वाजता पोहोचलात हा प्रश्न त्यांनी जेव्हा परत विचारला कामतांनी, तर म्हणतायत मला आता आठवत नाही. अगदी 2च मिनिटापूर्वी विचारला प्रश्न, बोलतात मला आठवत नाही. आता त्यांना कळालं आता मी सापडतोय बरोबर. नंतर कामतांनी विचारलं आपल्या वकिलांनी की 10:15ची वेळ तुम्ही मागितली होती का? कारण कसं असतं, ते ड्रॉप बॉक्स जे असतात ना, त्याला पिजन बॉक्स म्हणतात. आमदारांसाठी जसं आपल्या घरामध्ये बिल्डिंगच्या खाली, इमारतीच्या खाली बॉक्सेस लावलेले असतात इलेक्ट्रिसिटी बिलसाठी किंवा अशा सगळ्या बिलांसाठी, प्रत्येकाच्या नावाने, प्रत्येकाच्या फ्लॅटच्या नावाने काही बॉक्सेस असतात. तसे आमदारांसाठी तिथे जिथून आमदारांची एंट्री होते तिथे ते बॉक्सेस असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला जर एखादा महत्वाचं कागद टाकायचं, तुम्हाला विधानसभेच्या अध्यक्षांची ज्यावेळेस तुम्ही परवानगी घेता त्यानंतरच तुम्हाला व्हीप सारखी महत्वाची कागदपत्रे टाकायचा अधिकार आहे. आता विचार करा, ज्या वेळेस हा व्हीप तिथे टाकायचा आहे तुम्ही परवानगी घेतली 10:15 वाजता, ती ऑन रेकॉर्ड आली. बरं, ह्याच्यावर ते नाकारू शकत नाहीत. परवानगी 10:15ची मागितली होती का पिजन बॉक्स मध्ये तुम्हाला व्हीप टाकण्याची? तर होय, 10:15ची मला वेळ मिळाली होती. मग 10:15ची वेळ मिळाली होती, तर मग तुमचा व्हीप जर तुम्ही 10:15 वाजता तिथे टाकणार असाल तर तुमचा व्हीप 10:15च्या अगोदरचा असायला हवा. अगदी सोपा प्रश्न आहे. मग 10:15च्या होय म्हणाले, असायला तर हवा. आणि गोंधळलेला चेहरा दिसला, गोंधळलेला, की 10:15च्या अगोदरचा असायला तर हवा, पण म्हणतात कुठे फसत तर नाहीये ना मी. आणि गोंधळ तयार झाला, कारण असायलाच हवा, अगोदरचा असायला हवा. मग व्हीप हा 10:15च्या अगोदर दिलाच गेला नव्हता. लक्षात घ्या त्यांनी कसं कसं एक प्रूफ केलंय. मगाशी विचारलं हॉटेलमधून तुम्ही व्हीप पाठवला होतात का? तर तुम्ही म्हणाले हो, 15 जणांना मी हॉटेलमधून पाठवतात. आता तोच प्रश्न आहे, पण तुम्ही म्हणता आता मला आठवत नाही की मी हॉटेलमधून पाठवला होता की इथे येऊन पाठवला होता. कारण कसं झालंय, आता त्या वेळेमध्ये डिफरन्स हा फार मोठा यायला लागलाय. आणि जे स्क्रीनशॉट स्वतःच्या हाताने सबमिट करत होते त्याच्यावरच्या वेळेमध्ये फार मोठी तफावत दिसून यायला लागली. आता स्पष्ट झालं, आणि हा गोंधळ आणि हा विरोधाभास अतिशय स्पष्ट झाला. या 7व्या प्रश्नावर भरत गोगावलेंची चांगलीच विकेट निघालेली आहे. या वेळेच्या प्रश्नावर पुढे काय झालं, व्हीप बॉक्स मध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला कोणी मदत केली असा एक प्रश्न त्यांनी विचारला. कारण बॉक्सेस मध्ये टाकण्यासाठी तर बोलतात मला केसरकरांनी. म्हणजे त्यांनी एक गोष्ट मात्र कॉमन ठेवली, हॉटेलमध्ये पण केसरकर होते, प्रवासात पण केसरकर होते, इथे आल्यानंतर पण केसरकर होते. या सगळ्या गोष्टींवर केसरकर ह्या सगळ्याचा विटनेस होते. हे अनभिज्ञपणे का होईना पण ते सांगून गेले. माझ्या प्रत्येक घटनेत केसरकर होते. आता विधानसभेचा सगळा आवार हा सीसीटीव्ही कॅमेरा युक्त असतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जिथे इलेक्ट्रॉनिक पुरावा येतो तिथे मात्र तुम्ही काहीच करू शकत नाही. भविष्यात जर एखादी गोष्ट क्रॉस घडली तर याचा हे विचार किती करतात ह्यांना माहिती. पण म्हणतात केसरकरांनी मदत केली. मुळात बॉक्समध्ये व्हीप टाकणे हा किती कायदेशीर भाग होईल हा कामकाजामध्येच कळेल. विधानसभेचे अध्यक्षच ते नीट सांगू शकतात की बॉक्समध्ये टाकणं हा खरंच भाग आहे का. कारण प्रत्यक्ष देणं किंवा घरी जाऊन देणं, कर्मचाऱ्याने जाऊन देणं, ईमेल ऍड्रेस, म्हणजे घरी म्हणजे कुठला गुरचं घर, ज्या विधिमंडळाच्या त्या सदस्यांच्या यादीमध्ये जो ऍड्रेस आहे त्याच्यावरच, बाकी कुठेही नाही. ईमेल आयडी असणं जो रजिस्टर्ड आहे, व्हॉट्सअप नंबर जो रजिस्टर्ड आहे, पीएला असणं, असे पर्याय आहेत त्याच्यासाठी. व्हीपचे पर्याय आहेत, व्हीपचे नियम आहेत. त्यामुळे हा एक शेवटी प्रक्रियेचा भाग आहे, तो बघूयात आपण कसा. पण व्हीप प्रक्रिया संपेपर्यंत आपण विधान भवनातच होतात का? तर म्हणाले होय, मी विधान भवनातच होतो. मग
तुमच्या व्हीपवर 10:48 वेळ का दिसते? गोंधळ, एकदम गोंधळ झाला. 10:48 वेळ का दिसते? 10:15 तुम्ही व्हीप टाकलाय म्हणताय, त्या बॉक्समध्ये टाकलाय. याचा अर्थ तुम्ही 10:15च्या अगोदर त्यांना व्हॉट्सअप केलेले असतील, ती प्रिंट टाकायला तुम्हाला 10:15 झालेले आहेत. व्हॉट्सअपच्या अगोदर, मग व्हॉट्सअपच्या प्रिंटवर 10:48 तुम्हाला का दिसत आहेत? 10:48 कसा? म्हणजे जे सभागृहाचं कामकाज चालू झालं, ते कामकाज चालू झाल्याच्या, म्हणजे सभागृहाचं कामकाज 10:45 चालू झालं होतं. 10:45 सभागृहाचं कामकाज चालू झालं. मग 10:48 तुम्ही या आमदारांना व्हीप जारी केला. कामकाज चालू झाल्यानंतर, बसल्यानंतर त्याचे नियम आहेत, कामकाजाचे नियम आहेत, व्हीपचे नियम आहेत, सारे नियम तोडले गेले होते. हे लक्षात ठेवा. इथे त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने सिद्ध केलं. यासाठीच विचारलं, ट्रॅफिक असल्यावर किती वेळ लागतो, जायला किती वेळ लागतो. हे सारं फुकटचे प्रश्न नसतात. वेळ जात नाहीये म्हणून त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही हॉटेलमध्येच होतात का? मग 10:15ची वेळ कशी मागितली? ऍफिडेव्हिट मध्ये मग खोटं का सांगितलं? कारण ऍफिडेव्हिट आपण का देत असतो? ऍफिडेव्हिट म्हणजे काय हो नेमकं? प्रतिज्ञापत्र. आपण स्वतःचं ऍफिडेव्हिट ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस मी प्रतिज्ञापत्रावर सही करून सांगत असतो की मी बाइंडेड आहे, की मी जे काही सांगतोय ह्याच्यामध्ये सत्य आहे, तसं सत्य न सापडल्यास माझ्यावर कारवाई करण्यात यावी. प्रतिज्ञापत्र अशीच नसतात. जिथे योग्य त्याचा लागायचा असतो ना धागादोरा, तिथे बरोबर लागत असतो या प्रतिज्ञापत्रांचा. ज्यावेळेस गोगावले अडचणीत येत आहेत, बघा आता पुढचा प्रश्न कसा आहे, अडचणीत येत आहेत असं जेव्हा भासू लागलं ना सगळीकडे, त्यावेळेस मात्र ब्रेक देण्यात आला. ब्रेक चुकीच्या वेळेस हा ब्रेक झाला असंच मला काहीच वाटतं. कारण अगदी लिंक लागत होती, अगदी कात्रीत मस्त सापडत होते. अचानक तो ब्रेक झाला, त्यांना एक ब्रेक देण्यात आला आणि ब्रेकच्या नंतर पुन्हा कामकाज सुरू होईल. जवळपास तासाभराचा हा ब्रेक झाला आणि ह्या ब्रेकचा झोल काय आहे तो मला काही कळालं नाही शेवटपर्यंत, पण ठीक आहे, झाला त्यांचा ब्रेक झाला. ब्रेक नंतर पुढे आल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले, ज्यावरून असं विचारलं, तुम्ही कामकाज करताना आपण ज्यावेळेस कारभार करतो, प्रशासकीय कारभार करतो, म्हणजे आमदारांचा प्रशासकीय कारभार, ज्यावेळेस तुम्ही कोणाला फोन करता किंवा तुमचे जे रजिस्टर्ड फोन नंबर असतात, किंवा तुम्ही आता प्रतोद म्हणून तुमची नेमणूक केलेली आहे, बरोबर? तर प्रतोद म्हणून तुमची जर नेमणूक असेल तर तुमचा जो कारभार असेल, कामकाजाचा भाग असेल, हा तुमच्या रजिस्टर्ड फोनवरून होत असेल. हे बरोबर आहे ना? तर म्हणतात नाही, तसं नाही झालं, कारण माझा रजिस्टर्ड नंबर हा माझ्या नावाने नाही. ज्यावेळेस, कारण ह्यांना सगळं माहिती होतं यांचं नेमकं काय, कुठे 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 पाणी मुरत येते. मग तुमचा रजिस्टर्ड नंबर तुमच्या नावाने नाही तर मग कुणाच्या नावाने आहे? गोंधळ, एक मस्त सावळा गोंधळ तयार झाला. भरत गोगावलेंचा त्यांचा स्वतःचा फोन नंबर हा स्वतःच्या नावानेच नाही, तो आहे संतोष कदमच्या नावाने. बरं, संतोष कदम कोण आहेत? तर हे माझे मित्र आहेत. बरं, तुमचा मित्र तुम्हाला तुमचा फोन का वापरायला देतोय? बरं, आमदाराला मित्र फोन. आमच्या गावात काय असतं ना, रेंज नाहीये. आमच्या गावात रेंज नाहीये. लक्षात घेतला तुम्ही? 25 वर्ष शिवसेनेच्या तिकिटावर आमदार असलेला माणूस स्वतःच्या मोबाईलला रेंज येत नाही म्हणून मित्राचा फोन वापरतो. वाह रे विकास, वाह रे विकास, वाह रे विकास असं. मग संतोष कदम कोण आहेत? तर मित्र आहेत. मित्राने सिम का दिलं? तर रेंज मिळत नाही म्हणून दिलं. हा नंबर तुमच्या यादी पुस्तिकेत आहे का? विधिमंडळ सदस्यांच्या यादी पुस्तिकेत त्यांना नाही आहे. हा नंबर यादी पुस्तिकेत नाहीये हे नाही सांगताना सगळा गोंधळ दिसत होता आणि विधानसभेचे अध्यक्ष हताशपणे सगळं पाहत होते. मग सिम कधी दिलं? बोलतात 4-5 वर्ष झाली. मग लक्षात घ्या, सुनील प्रभूंनी ज्यावेळेस व्हीप पाठवले होते ना, सगळ्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वर हे व्हीप गेले होते, जो विधिमंडळाच्या पुस्तिकेचा भाग आहे. मग योगेश कदमांचा पण जो ईमेल आयडी आहे तो रजिस्टर्ड जो होता त्याच्यावर सगळ्यांना पाठवलं होतं, त्याचे पुरावे सादर आहेत. मग यांनी प्रोसिजर फॉलो केली, पण यांनी कुठलीही प्रोसिजर फॉलो केलेली नाही. मग महाराष्ट्र विधिमंडळाच्या यादीत रजिस्टर्ड असलेल्या नंबरवर व्हीप पाठवायला हवा नियमाप्रमाणे, हे बरोबर की चूक? भरत गोगावले, तुम्हाला काय वाटतं? कामतांचा प्रश्न. तर बोलतात हो बरोबर आहे. नाही म्हणूच शकत नाहीत गोगावले, तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. ती यादी पुस्तिका काय रद्दीचं पुस्तक नसतं ना, तिचा काहीतरी तर कामकाजाचा एक भाग असेल की नाही? तो ते रद्दीचं पुस्तक नाही, एवढं मोठं जाड पुस्तक आहे ते तुमच्या सगळ्यांच्या माहितीने भरलेलं. तुम्ही नियमाप्रमाणे पाठवला नाहीत हे तुम्ही मान्य करता का? गोंधळ,
गोंधळ ऐकलात? गोंधळ, हा सगळा गोंधळ पाहायला आला. गोगावलेंनी आपली चूक मान्य केलेली आहे तिथे. मग पुढचा प्रश्न असा, तुमची प्रतोद म्हणून नेमणूक आहे, तुम्ही कशाच्या आधारावर सांगता? अतिशय इंटरेस्टिंग आणि साधे साधे प्रश्न विचारले गेले. कदाचित तो नवीन कोट घातला असताना सावित्रीच्या पाण्यामध्ये धुतलेला कोट, तर कदाचित थोडंसं नशीब बदललं असतं, सांगता येत नाही. त्या कोटामध्ये खूप काही अडकलेलं आहे. तो कोट एकदाचा तुम्ही वापरून घ्या भरत, तो वापरून घ्या. सावित्रीच्या पाण्यात त्याच्यावरची, त्या जगबुडीच्या पाण्यामध्ये सगळी त्याच्यावरची धूळ काढून घ्या आता, कारण अपात्रेनंतर तोच कोट घालून मिरवायचा आपल्याला सगळीकडे. गोगावले, तुम्ही कुठल्या आधारावर म्हणता की तुम्ही प्रतोद आहात? मग काय म्हणाले बघा, इंटरेस्टिंग हा. स्टार मार्क आहे या प्रश्नाला, स्टार मार्क. मला आमदारांनी केलं, एक मताने आमदारांनी मला प्रतोद केला. ज्यांना विधिमंडळाच्या कामकाजाची अजून माहितीच नाही, प्रतोद आमदार करतात का या गोष्टीची ज्याला माहिती नाही, तो 25 वर्ष आमदार आहे. ही आपली शोकांतिका आहे, ही आपली शोकांतिका आहे. आमदार प्रतोद नेमत नाहीत याच गोष्टीवर माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यांच्या 145व्या पानावर, की आमदार प्रतोद नेमत नाहीत, प्रतोद हा राजकीय पक्ष नेमत असतं. राजकीय पक्ष, पक्षप्रमुख, विधिमंडळ गटनेते आणि विधिमंडळ गटनेते प्रतोद नेमत असतात. लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट खुलासा केलेला आहे. त्यामुळे हा प्रतोद म्हणून किती योग्य आहे या गोष्टींवर आता उहापोह होईल. सुप्रीम कोर्टाने यावर आक्षेप घेतल्याचा त्याचे पुरावे सगळे तिथे सादर झालेत आणि माननीय कामत साहेबांनी ही गोष्ट, देवदत्त कामत साहेबांनी विधानसभेच्या अध्यक्षांच्या नजरेत आणून दिलेली आहे. लक्षात घ्या. स्टार मार्कचा प्रश्न मी तुम्हाला सांगितला. आमदारांनी मला हे पद दिलेलं आहे हे जवळपास 3 वेळा भरत शेठ तिथे म्हणालेले आहेत, गोगावले म्हणालेले आहेत. पुढे मात्र ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी चुकून गेलेलं आहे, त्यांनी टाळलं, पुढे बोलणं टाळलं. तर कामत यांनी, म्हणजे देवदत्त कामत यांनी यांचा व्हीप कशा प्रकारे बनावट असल्याचा आणि कशा प्रकारे तो सत्य करून दाखवायचा हे प्रयत्न करत आहेत, हेच सिद्ध करायचा पूर्ण इथे प्रयत्न केला. इथे व्हीप 10:48 मध्ये काढलाय, 10:45 ला सेशन चालू झालं होतं, 10:15 ची वेळ मागितली होती. मग पिजन बॉक्स मध्ये टाकला कधी? याला पिजन बॉक्स का म्हणतात मला अजूनही कोडं पडलंय. असेल कामकाजाचा काही तो भाग असेल, पण पिजन, कबूतर, ते कबूतर उडून जात असतात ना, काहीतरी एक त्याचाच धागा लागत असेल इथे कुठेतरी. हॉटेलमधून कधी निघालात? केसरकर एकत्र होते म्हणाले, पण केसरकर त्याआधीच इकडे तिकडे फिरताना दिसत होते विधानसभेच्या आवारामध्ये. मग हे एकत्र आहेत हे म्हणतायत. मग नंतर विचारलं की तुम्ही एकत्र आलात का? नाही, आम्ही एकत्र होतो, पण आम्ही सेपरेट म्हणजे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये बसलो होतो. नंतर म्हणतायत आम्ही घरून आलो होतो. त्यानंतर ह्यांना पाहण्यात येतंय की हे तिकडनं आलेत, हॉटेलवरनं आलेत. बरं, हॉटेलवर कुठून आले होते? थेट गोव्यामध्ये डान्स केला होता, टेबलवर डान्स केला होता, सगळ्यांनी पाहिलात ना तो टेबलचा डान्स. शिवसैनिकांच्या जिव्हारी लागलेला टेबलचा डान्स आहे तो टेबलवरचा डान्स 2024च्या निवडणुकांमध्ये सगळ्या ठिकाणी तुमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघात मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात येईल. कशा प्रकारे नाचले होते हे, नंगा नाच केला होता टेबलवरचा डान्स करून. सुरत, गुवाहाटी, गोवा, टेबलवरचा डान्स आणि प्रेसिडेंट हॉटेल. लक्षात घ्या, आप आए नहीं थे, आपको लाया गया था. थेट प्रेसिडेंट हॉटेलवर आले होते हे टेबलवर डान्स करून, आणि भरत कधी घरी गेलेच नव्हते हे देखील खोटं पटलावर आलेलं आहे. आता पुढे ऐका, पुढे नेमकं काय विचारलं. सुनील प्रभूंनी पाठवलेला व्हीप तुम्हाला मिळाला होता का? तर म्हणाले नाही मिळाला, आणि मुळात त्या तिघाही आमदारांनी ही गोष्ट नाही म्हणूनच सांगितलेली आहे. मग राजन साळवींऐवजी तुम्ही नार्वेकरांना मतदान केलं होतं का? तर काय म्हणाले भरत शेठ गोगावले, म्हणतात राजन साळवींचा प्रश्नच कुठे येतो. आणि एकच गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, अगदी योगेश कदमांनी ह्याच प्रश्नाला वेगळ्या प्रकारे बगल दिली होती की नाही, आम्ही आमच्या सदसद विवेक बुद्धीने, कारण लक्षात घ्या तोपर्यंत शिवसेना हा अधिकृत पक्ष तुमच्याकडे नव्हता. मग शिवसेना हे जर पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेब ठाकरे होते, तर त्यांच्याकडनं आलेले गटनेते अजय चौधरी, विधिमंडळ गटनेते, त्यांच्याकडनं आलेले प्रतोद सुनील प्रभू, जर हा जर सिक्वेन्स खरा ठरला तर तुम्ही
ते पाळलेलं नाहीये हे सिद्ध होतं, व्हीप पाळलं नाही. त्यापेक्षा असं करायचं की मला व्हीपच वेळेत मिळाला नाही, त्यामुळे माझ्यावर अपात्रता होऊ शकत नाही. ही जी एक सेफर साईड ठेवायचा प्रयत्न केला होता ना, तो प्रयत्न केला होता योगेश कदमाने. पण ह्यांना कुठे कळतं तेवढं? ह्याने काय केलं, राजन साळवी छे त्यांचा प्रश्नच कुठे येतो, आम्ही रानवेकरांना मतदान दिलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असताना देखील तुम्ही मतदान केलं, हे स्वतःच्या तोंडाने तुम्ही तिथे सिद्ध केलेलं आहे. मग कामतांनी बरोबर ह्यावेळेस प्रश्न थोडा बदलूनच विचारला, कारण ज्या प्रकारे योगेश कदमाला प्रश्न विचारला, योगेश कदम तिथे थोडा अलर्ट झाला होता. बघा आता पुढे ऐका. राजन साळवी असा उल्लेख त्यांनी म्हणजे 2 ते 3 वेळा केला आणि छे छे हे जे आहे ना, हे पटलावर नोंदवलं गेलेलं आहे. त्यानंतर गोगावले म्हणाले त्यांचा असा काही प्रश्न येत नाही, आम्ही आमच्या मनाने मतदान भाजपला केलेलं आहे, याचा अर्थ आम्ही आमच्या मनाने आणि आमच्या होशोहवास, म्हणजे छे म्हणताय ज्या प्रकारे त्यांनी ते मान्य केलं, याचा अर्थ असा होतो की यांनी होशोहवास मध्ये सत्सद विवेक बुद्धीने आमच्या मनाने आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तिथे मतदान केलेलं आहे, हे सिद्ध झालेलं आहे. आपण सुरतला कधी गेला होतात, पुढचा इंटरेस्टिंग प्रश्न. तर ते म्हणतात मी 20 जूनलाच गेलो होतो सुरतला आणि मी जाताना एकटाच होतो. जे की सुरतमध्ये उतरताना ह्यांना गाडीतून उतरताना 70 पाहण्यात आलं होतं, पण म्हणतात मी एकटेच गेलो होतो. जे काही असेल ते सगळे ऑन रेकॉर्ड पुरावे आहेत. बरं, मग सुरतच का निवडलं, तर म्हणतात सुंदर आहे. जसं शहाजी बापूंनी म्हटलं काय झाडी काय डोंगर सगळं काही ओके, तसं म्हटलं सुंदर आहेत. पण पुढे मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, तो माज, ती गुरमी, तो विनोद करून टाकला. ह्यांनी सांगितलं छत्रपती शिवराय गेले होते म्हणून आम्ही गेलो. ज्या महाडच्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून भरत गोगावले येतात, त्यांना एवढं कळायला हवं होतं मराठी माणसाचा, या आलम मराठी जनतेचा स्वाभिमान राखण्यासाठी, महाराष्ट्राचा अभिमान राखण्यासाठी, या महाराष्ट्राच्या हितासाठी सुरत गाठली, सुरत लुटली आणि मुघलांचं नाक कापलं होतं. त्या मुघलांच्या छाताळावर भगवा गाडून ते मुघलांचं नाक कापलं होतं आणि आपल्या ह्या कृत्याने आपण उभ्या महाराष्ट्राचं नाक कापलं. लक्षात घ्यायला हवं, या दोघांमध्ये फरक आहे. गद्दारी आणि स्वाभिमान याच्यात थोडा तरी फरक असतो की नाही? विचार करा, यांच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या बाबत देखील अशी वक्तव्य करताना जरा तरी जनाची आणि मनाची काही वाटतच नाही यांना. काय यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवणार भविष्यामध्ये? तुमच्या ह्या गद्दारीला तुम्ही छत्रपती शिवरायांच्या सुरत लुटीला किंवा सुरत मोहिमेला तुम्ही तुलना करताय. यातच तुमचं छत्रपती शिवरायांच्या विषयी असलेली भूमिका स्पष्ट होते. विनोद करून ठेवलात तुम्ही तिथे. तुम्ही सुरत गाठली, लुटली, तुम्ही महाराष्ट्राचं नाक कापलात तिथे. गोगावलेंचा ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला दिसून आला. त्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला. मला ह्या विषयावर मी खरंच जास्त काही बोलत नाही, कारण ह्या विषयावर मी बोलायला गेलो तर भरपूर मोठं मी काहीतरी बोलेल अजून. हा विषय मी टाळतो. एवढ्या तोऱ्यात ज्या प्रकारे ते बोलतायत ना, पुढे 5 वर्ष काही होत नाही. म्हणजे तुम्हाला आठवत आहे भरत शेठ एकदा आणखी म्हणाले होते कर्जतच्या कार्यक्रमात, मला वाटतं कर्जत मध्ये त्यांची काहीतरी बैठक चालू होती, 5 वर्ष काहीच होत नाही, 5 वर्ष निकालच लागत नाही जा, अशा प्रकारे त्यांचं वक्तव्य. म्हणजे श्याम मानव जे मागे म्हणाले अगदी योग्यच म्हणाले होते, काही चुकीचं नाही म्हणाले. श्याम मानव जे म्हणाले होते ते, तुमच्या ह्या कृतीने उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी तुम्ही मदत केलीत, हे खरं आहे का? इथे म्हणाले नाही, खोटं आहे. आम्ही त्यांना म्हणत होतो महाविकास आघाडीतून बाहेर पडा, पण तसं काही घडलं नाही. एवढीच एक टेप त्यांनी वाजवली. पण तुम्ही त्यावेळेस मंत्री होतात का? आता हा प्रश्न का विचारला ह्याचं कळेलच आपल्याला काही दिवसात. नेमका हा प्रश्न का विचारण्यात आलेला आहे, तुम्ही मंत्री होतात का याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. नाही, मी त्यावेळेस मंत्री नव्हतो. पण लक्षात घ्या ना, तुम्ही महाविकास आघाडीला 2012ची एक गोष्ट लक्षात घ्या. कारण शेवटी बघा शिवसैनिकांना एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आपले जे वकील आहेत ते फक्त आताचा काळ प्रूव्ह नाही करत आहेत. कारण शेवटी तुम्हाला अचानक काहीतरी वाटणार आणि तुम्ही एखादं बंड करून पक्षावर दावा ठोकणं असं होत नाही. 12 पासून ज्यावेळेस बाळासाहेब आपल्यातून निघून गेले, 12 पासून आतापर्यंत नेमकं तुम्ही काय करत होतात आणि अचानक 2022 मध्ये महाशक्तीच्या आशीर्वादानंतर तुम्ही काय करताय, या सगळ्या गोष्टींना सिद्ध करणार ते. हे इतकं सोपं प्रकरण नाहीये. आणि ह्यांना जितकं सोपं वाटतंय, हा लहान मुलांचा पोरखेळ वाटतोय, तितकंही सोपं प्रकरण नाहीये. गोष्ट लक्षात घ्या, 2012 पासूनच यासाठी विचारलं जात आहे कारण घटनाक्रम 2012 पासूनचा सिद्ध होणार आहे.
शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख आपल्यातून गेल्यानंतरचा सारा घटनाक्रम सिद्ध करतील. अचानक तुम्हाला हाव सुटल्यावर सगळंच पिवळं दिसायला लागलंय, कावीळ झाल्यासारखं, कारण ह्यांना अचानक सगळं पिवळं दिसायला लागलं. पक्षप्रमुख अचानक कसे वाईट आहेत, कसे आम्हाला भेटत नव्हते वगैरे, हे सगळं सिद्ध करतायत. महाशक्तीने सपोर्ट केला आणि स्वतःचाच पक्ष कसा आहे हे सिद्ध करण्यात त्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे. कसा हा जुलैच्या नंतर, जूनच्या नंतर हा सगळा प्रयत्न झालेला आहे, हे सगळं आपले वकील तिथे सिद्ध करतील. त्यामुळे विचार करा, 14 मध्ये 63 आमदार ज्यावेळेस निवडून काढले त्यावेळेस कुणाचा चेहरा वापरला होता, कुठली युती केली होती? आपण वेगळे लढलो होतो आणि इलेक्शनच्या अगोदरच आपण नंतर आपण एकत्र आलो. भारतीय जनता पक्ष, शिवसेना पुन्हा सत्तेमध्ये आली, पण निवडणुका आपण वेगळ्या लढलो होतो. मग तशाच प्रकारे 2019 मध्ये आपण जरी एकत्र लढलो असलो तरी आपण सरकार वेगळी स्थापन केली. सरकारात म्हणजे ज्यावेळेस वेगळं लढलो सरकारामध्ये एकत्र आलो. इथे कसं आलो, आधी वेगळे लढलो, एकत्र लढलो, पण सरकारामध्ये आपण म्हणजे कुठलंही चालू शकतं. मग दोन्हीही न्याय समानच. मग त्यावेळेस 14 मध्ये ज्यावेळेस आपण सेपरेट लढलो, पण त्यावेळेस तुम्हाला सरकार गोड लागलं, भाजपाचं सरकार गोड लागलं. तेही कसलं गोड लागलं, तर खिशात असे राजीनामे असायचे तुमच्या. मग आता तुम्हाला हे आक्षेप का? नेमकं ह्या मागे काय काय कारण आहेत, ही सारी कारणं तिथे सिद्ध होतील. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, मुळात जेठमलानींचा हा एक प्रयत्न असणार आहे की कशा प्रकारे प्रतोद म्हणून सुनील प्रभू हे योग्य नव्हते आणि त्यामुळे त्यांनी जारी केलेला व्हीप हा योग्य नव्हता, त्याच्यामुळे 16 जणांची अपात्रता होणार नाही. पण समजा त्यांनी अशी सेफर साईड ठेवून चाललेले आहेत, समजा हा व्हीप म्हणून सिद्ध जरी झाला तरी त्यांचा व्हीप आम्हाला मिळाला नाही, त्यामुळे आम्ही अपात्र होत नाही. म्हणजे दोनही बाजूने त्यांचे प्रयत्न अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहेत. बघूयात नेमकं काय घडतंय. ज्या ज्या गोष्टींचे ह्यांनी सगळ्यांनी उल्लेख केलेले आहेत, प्रत्येकामध्ये कुठेही ताळमेळ लागत नाही. आता विधानसभेच्या अध्यक्षांसमोर आपल्या देवदत्त कामतांनी अतिशय योग्य ठिकाणी ज्या ज्या गोष्टी नमूद करायच्या त्या सगळ्या केलेल्या आहेत. आता भविष्यात पाहूयात नेमकं हे ट्रायब्युनल लवाद नेमका काय निर्णय घेतोय. आता उद्या बच्चू कडूंचं कसं असेल तेही पाहूयात. तुर्तास तुमची रजा घेतो, ज्या ज्या गोष्टी घडतील त्या सर्व तुमच्या सर्वांसमोर घेऊन येईल. तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.